या गणितात काय म्हटलं, आयताची लांबी 18 सेंटीमीटर व रुंदी आहे 10 सेंटीमीटर. मग एक आयत आहे, ज्या आयताची लांबी है ना काय केली आपण 18 सेंटीमीटर, लांबी घेतली 18 सेंटीमीटर आणि त्या आयताची रुंदी घेतली 10 सेंटीमीटर. मग आयताची लांबी आणि रुंदी याच्या आधारे आपण काय काढू शकतो, क्षेत्रफळ. मग गणित असं म्हणते, जेव्हा आयताची लांबी 25 सेंटीमीटर केली, आता आयताची लांबी काय केली 25 सेंटीमीटर है ना, म्हणजे लांबी केली 25 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ सारखंच ठेवलं, म्हणजे याचं क्षेत्रफळ जेवढं येईल ते क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ कसं आहे म्हणते सारखंच. तर म्हणते त्या आयताची रुंदी किती पडलं, असं गणित आहे. मग क्षेत्रफळ सारखंच आहे असं नसते का. जसं एखाद्या वेळेस एखादा प्लॉट हा एका जणाचा 25/40 असेल समजा है ना, मग 25 चौक 100 म्हणजे किती 1000 स्क्वेअर फूट. मग एखाद्याचा प्लॉट क्षेत्रफळ सारखंच 1000 स्क्वेअर फूट असेल, पण तोच ते 20/50 20×5 100 क्षेत्रफळ सारखंच पडत आहे. ठीक, म्हणजे याची लांबी 40 रुंदी 25, याची लांबी 50 रुंदी 20, पण क्षेत्रफळ कसं आहे सारखंच पडलं. ठीक, तर अशाच पद्धतीनं हे गणित आहे. लांबी वाढवली रुंदी नक्कीच कमी होईल है ना. ठीक, चालेल. पहा आता आपल्याला क्षेत्रफळ सारखं ठेवायचं आहे, म्हणून पहिले याचं काय काढलं लागेल क्षेत्रफळ. मग याचं क्षेत्रफळ काय, तर आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे लांबी गुणिला रुंदी. 18 गुणिला 10, 18 गुणिला 10 किती होते 180, काही सेंटीमीटरचा वर्ग. मग आता आपल्याला याचं क्षेत्रफळ सारखंच ठेवणं आहे, म्हणजे क्षेत्रफळ सारखं ठेवणे है ना, लांबी गुणिला रुंदी. क्षेत्रफळ घेणे आपल्याला 180, लांबी किती आहे त्याची 25, तर रुंदी किती होते म्हणते है ना. असं 25 ना काय देऊ भाग देऊ है ना. चालेल, पहा भाग देऊ आता. 25 5 5 25, 5 त्रिक 15 किती राहिले 3, 5 सक 30, 5 एक 5, 5 7 35, 5 7 35 किती राहिले 1.52 10. म्हणून याची रुंदी किती होईल 7.2 सेंटीमीटर. हे आपल्या काही गणिताचं उत्तर ते घ्यावं. या गणितात काय म्हटलं की एका आयताची लांबी रुंदीच्या 1 सेंटीमीटर जास्त आहे. आयताची लांबी रुंदीच्या 1 सेंटीमीटरनं जास्त. रुंदी वगैरे दिली आहे का, काहीच नाही. मग आपण रुंदी काय म्हणू x, मग लांबी किती होईल x + 1 झालं. आयताची लांबी रुंदीच्या 1 सेंटीमीटरनं जास्त. अजून काय दिलाय गणितात परिमिती. मग आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला आहे 2 लांबी अधिक रुंदी है ना. ठीक, मग परिमिती किती दिली आपल्याला 14 सेंटीमीटर. मग 2 लांबी किती आहे गणितात x + 1 आणि रुंदी काय x. हा 2 इकडं काय होते भागेला, म्हणजे किती 7 बरोबर x आणि x 2x + 1, हा 1 काय होते -6 बरोबर 2x, म्हणून x बरोबर किती 3 झालं इथपर्यंत. मग गणितात रुंदी किती झाली 3, रुंदी झाली 3 आणि लांबी किती होईल 4 है ना. रुंदी झाली 3 तर लांबी होईल 3 आणि 4. मग आता काय विचारलं त्या आयताचं क्षेत्रफळ किती. मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी 4 त्रिक 12 आणि परिमिती आहे सेंटीमीटर मध्ये, म्हणून या क्षेत्रफळाचं एकक होईल सेंटीमीटरचा वर्ग. झालं गणिताचं उत्तर. लिहा. गणित काय, एका आयताकार जागेच्या चारही बाजू फिरल्यानंतर एक व्यक्ती 6 किलोमीटर अंतर पार करते म्हणते. पहा समजा ही आपली आयताकार काय आहे जागा
है ना, आयताकार जागा. याच्या चारही बाजू फिरून आलो, म्हणजेच काय फिरून आलो, त्या आयताची परिमिती. चारही बाजू फिरणं म्हणजे त्या आयताची परिमिती है ना. म्हणजेच आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला आहे 2 लांबी अधिक रुंदी. म्हणजे इथं झालं 2 लांबी अधिक रुंदी. याला आपण L म्हटलं, याला आपण B म्हटलं है ना. ते मग याचं उत्तर किती आहे म्हणते 6. कारण एका आयताकार जागेच्या चारही बाजू फिरल्यानंतर एक व्यक्ती 6 किलोमीटर अंतर पार करते. म्हणजेच हे पूर्ण फिरून आला किती किलोमीटरचं अंतर आहे, 6 किलोमीटर. मग L अधिक B बरोबर किती होईल, 3. लांबी आणि रुंदीची बेरीज किती झाली, 3 झाली इथपर्यंत. ठीक. आता म्हणते जर त्या जागेचे क्षेत्रफळ 2 चौरस किलोमीटर असेल, क्षेत्रफळ म्हणजे काय होते, लांबी गुणिले रुंदी है ना. ठीक. मग ते किती दिले आपल्याला, 2. मग L इंटू B ची किंमत किती आहे, 2. आणि तुम्ही काय काढा म्हणते, तर लांबी आणि रुंदीतील फरक किती. म्हणजे तुम्हाला काढा म्हणते L मायनस B बरोबर किती. समजलं कोणी, लक्षात येत आहे. म्हणजे आपल्याला दिलं L अधिक B ची किंमत, L इंटू B ची किंमत आणि L मायनस B काढायचं आहे. ओके. ठीक. आता पहा, आपण पहिल्या युनिटमध्ये फॉर्म्युले शिकतो. तो फॉर्म्युला काय होता पहा. समजा आपल्याला दिला आहे A मायनस B चा वर्ग बरोबर, हा फॉर्म्युला आपण पहिल्या युनिटमध्ये शिकतोय ना. A मायनस B चा वर्ग बरोबर A अधिक B चा वर्ग प्लस म्हणून मायनस 4AB. हा फॉर्म्युला आपल्याकडे. ठीक आहे. ओके. मग A मायनस B चा वर्ग बरोबर A अधिक B वर्ग मायनस 4AB. मग इथं A मायनस B म्हणजेच आपण L मायनस B म्हणू है ना. मग L मायनस B चा वर्ग बरोबर, आता A अधिक B म्हणजेच L अधिक B चा वर्ग मायनस 4LB. पडतंय. मग L मायनस B वर्गाची तर किंमत काढणे आहे. मग L अधिक B ची किंमत किती आहे, 3. मग 3 चा वर्ग मायनस 4 गुणिला LB ची किंमत 2. मग 3 चा वर्ग 9, 4 2 8, 9 मधून 8 गेला 1. मग आपल्याला L मायनस B च्या वर्गाची किंमत किती दिली आहे, 1. मग आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ L मायनस B बरोबर किती रे. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर लांबी आणि रुंदीतला फरक किती, 1 चा. पडताय. बस द्या मग है ना. या गणितात म्हटलं आता एका आयताकार जागेची लांबी 10% ने वाढवली आणि रुंदी 10% कमी केली, तर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ किंवा किती टक्के घट होईल. आता लांबी आणि रुंदी है ना वाढवली कमी केली, चालेल. ह्या पॅटर्नचे जर गणित आले तर कसं सॉल्व्ह करायचं पहा. गणितात एक लांबी आहे, गणितात रुंदी आहे. लांबी गुणिला रुंदी काय होते, लांबी गुणिला रुंदी आयताचे क्षेत्रफळ. लांबी गुणिला रुंदी केलं तर आयताचं भेटते क्षेत्रफळ. आता पूर्वी काय होतं सुरुवातीला आणि आता काय झालं, ठीक आहे ना. मग पूर्वी काय होतं, लांबी आणि रुंदी काय घ्यायची, 100 100, कारण पर्सेंटेजचं गणित आहे. मग 100 गुणिला 100 किती होते, 10,000. अशी मेथड आपण शिकलो है ना, आठवते का. कुठे शिकलो, शेकडेवारीमध्ये है ना. ठीक आहे. मग आता 100 गुणिला 100 किती, 10,000. मग त्या आयताचं क्षेत्रफळ 10,000. आता काय केलं आपण, जागेची लांबी 10% ने वाढवली. लांबी किती केली, 110. 10% वाढवली, 110 केली. मग रुंदी काय केली आपण, 10% कमी केली. जी 100 होती 10% कमी म्हणजे किती झाली, 90. मग 110 गुणिला 90, त्या आयताचं क्षेत्रफळ 9,900. पडलं. बस नक्कीच क्षेत्रफळात काय झाला, कमी झाली है ना, घट झाली. मग हे काय करतो आपण, 100 पर्यंत कमी करत नेतो.
जिथं 100 आहे ते काय झाले 99. मग काय दिसत आहे 1% घट, म्हणून क्षेत्रफळात काय म्हणतो आपण 1% काय झाला घट झाला. समजलं? ठीक, घ्या मग. आता या गणितात काय म्हटलं आपल्याला, एका आयताची लांबी 20% कमी केली. मग अशा पॅटर्नच्या गणित आपण लांबी आणि रुंदी कशी घेतो सारखी, कारण शेकडेवारीचं गणित आहे ना. किती झालं क्षेत्रफळ 10,000. ओके, मग लांबी काय केली 20% कमी, जी 100 होती ती आता किती होईल 80. आणि रुंदी काय केली आपण 10% पुन्हा कमी केली, म्हणजे इथं किती केली 90. मग 9×8 72, क्षेत्रफळ होईल 7200. मग पाना 100 पर्यंत कमी करत नाही, 10 10 10 10. 100 होतं तर किती झालं 72. मग दोघातला काय घ्यायचा फरक वजा बाकी, कारण आता क्षेत्रफळ काय झालं कमी घट झाले. मग 10 मधून 2 गेले 8, पुन्हा 1 दिला, 10 मधून 8 गेले 2, किती टक्के घट झाली मग 28% काय होईल घट. म्हणजे आपल्या गणितात तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल, तर क्षेत्रफळ 28% कमी होईल. ठीक, क्लिअर. पहा आता या गणितात म्हटलं एका आयताची लांबी 25% कमी केली. आता लांबी 25% कमी केली म्हणजे किती होईल 75, आणि रुंदी 25% वाढवली, मग रुंदी किती होईल 125. आता आपल्याला करायचा आहे दोघांचा गुणाकार. 75 125 गुणिले 75. मग आता 125 गुणिले काय करू आपण 75. मग 125 गुणिले 75, 5 5 25 5, 2 12 5 60 आणि 2 62, 7 5 35 5 3, आता 7 2 14 आणि 3 17, पुन्हा 1 7 1 7 8, 7 1 7 8. ठीक आहे. मग इथं किती 5 5 2 7 13 3 1, किती 9375. मग याचं क्षेत्रफळ आलं 9375 झालं इथपर्यंत. आता या गणितात 100 पर्यंत कमी होते का नाही पडलं, म्हणजे एक तर 100 पर्यंत कमी असेल नाही तर असेल. ठीक आहे ना. मग क्षेत्रफळात काय दिसत आहे तुम्हाला, काय झाली घट. मग आपण काढू पहिले घट किती झाली है ना. मग काय करतो 10,000 मधून 9,375 मायनस करतो. झालं ठीक, बर. मग आता 10तून 5 गेले 5 राहिले, 9 मधून 7 गेले 2 राहिले, 9 मधून 3 गेले 6 राहिले, 9 मधून 9 गेले किती येते 625. म्हणजे दोघातला फरक आला 625. 625 न काय झालं घट झाली, कमी झालं. पण आपल्याला काय पाहिजे टक्के क्षेत्रफळात घट. मग वर काय लिहितो आपण घट किती झाली, वर लिहितो घट, खाली काय लिहितो मूळ क्षेत्रफळ पडत आहे, आणि गुणेला काय 100. ओके, मग आता घट किती झाली 625. मूळ क्षेत्रफळ किती आहे 10,000 आणि गुणेला काय रे 100 झालं. मग हे 2 0 कॅन्सल, 2 घर माग 6.25%. म्हणून क्षेत्रफळात किती टक्के घट होईल तर 6.25%. घ्या. आता या गणितात म्हटलं आपल्याला एक आयताकृती जागा ज्याची लांबी व रुंदी अनुक्रमे दिला 30 मीटर व 20 मीटर असून त्या जागेच्या भोवती बाहेरून आहे 2 मीटर रुंदीचा रस्ता. मग रस्ता सपाटीसाठी एकूण लागत आहे 20 रुपये प्रति चौरस मीटर खर्च येतो म्हणते. तर त्या व्यक्तीला रस्ता सपाटीसाठी एकूण खर्च किती येईल असं गणित आहे. पहा गणित कसं आहे, समजा है ना ही आपली आहे जागा, असं म्हणू ही आहे एक जागा है ना. ते ज्याची लांबी आणि रुंदी आपल्याला दिलाय, ही आहे 30 मीटर आणि ही आहे 20 मीटर. या जागेच्या भोवती बाहेरून काय आहे 2 मीटरचा रस्ता, 2 मीटरचा रस्ता बाहेरून, समजत आहे. अशा पद्धतीनं रस्ता
ठीक आहे, 2 मीटरचा रस्ता. मग याची पण लांबी किती आहे? 2 मीटर. ही सुद्धा आहे 2 मीटर, ही सुद्धा आहे 2 मीटर, ही सुद्धा आहे 2 मीटर. हा आहे आपल्या गणितात काय? रस्ता. म्हणलं असा. मग या रस्त्याला काय करायचं आहे? सपाट, म्हणजे याला प्लेन करायचं आहे. मग याला रस्त्याला प्लेन करायसाठी आपल्याला काय माणसं सांगायला लागत. मग त्या माणसांचा काय दिलाय? रेट. तो किती दिलाय? 20 रुपये प्रति चौरस मीटर. मग आपल्याला हा रस्ता तर सपाट करायचा आहे, है ना? ठीक. मग याला किती खर्च येईल असं गणित आहे. ओके, ठीक. मग आता आपल्याला ह्या रस्त्याचंच काम आहे, या जागेचं काम आहे का? नाही. ह्याचं जेवढा एरिया येईल, जेवढं क्षेत्रफळ येईल, त्याला गुणेला 20 करून तेवढे रुपये खर्च येईल. मग आता इथं आपलं टार्गेट आहे काय? तर या रस्त्याचं क्षेत्रफळ. ठीक आहे. मग रस्त्याचं क्षेत्रफळ काय नाही? बरं. मग आता ही जी जागा, ही जी बाजू असेल लांबी, ही बाजू कोणाची आहे? रस्त्यासहित जागेची. रस्ता पण येईल आणि जागा पण येईल, है ना? ठीक. मग ही किती होईल इथून इथपर्यंत? 30 अधिक 2 अधिक 2. कारण इकडूनही कितीनं वाढन? 2 न. इकडून पण कितीनं वाढन? 2 न. व्यवस्थित लक्ष द्या. 2-2 मीटर जाडीचा रस्ता आहे ना. हे 2 न वाढन, हे 2 न वाढन. म्हणजे हे 30 आणि 2 किती होईल रे? 34. आणि हे किती होईल मग? 24. कारण हे 20. इकडूनही 2 न वाढली, इकडूनही 2 न वाढली, 4 न. मग ही होईल 34, ही होईल 24. झालं. आता पहा, एक कन्सेप्ट सांगतो. आपल्याला पाहिजे रस्त्याचं क्षेत्रफळ. ही आहे जागा, ही आहे जागा, आणि ही आहे रस्त्यासहित जागा. मग रस्त्यासहित जागेचं क्षेत्रफळ काढू आपण. रस्त्यासहित जागेचं क्षेत्रफळ काढू. हे पूर्ण क्षेत्रफळ भेटेल. रस्त्यासहित जागेचं क्षेत्रफळ. मग या रस्त्यासहित जागेच्या क्षेत्रफळामधून जर जागेचं क्षेत्रफळ वजा केलं, काढून टाकलं, तर आपोआप काय भेटेल आपल्याला? रस्त्याचं क्षेत्रफळ. समजलं? बस. हा काही नवीन फॉर्म्युला नाही आहे. मला आता पाहिजे रस्त्याचं क्षेत्रफळ, म्हणून रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर, है ना, काय म्हणा लागल? तर रस्त्यासहित जागेचे क्षेत्रफळ याच्यामधून जागेचे क्षेत्रफळ काय करा लागल? मायनस. समजलं? बस. काय भेटेल मग? रस्त्याचं क्षेत्रफळ. मग आता रस्त्यासहित जागेचं क्षेत्रफळ लांबी गुणेला रुंदी. 34 गुणेला 24. मग हे होईल 34 गुणेला 24 मायनस जागेचं क्षेत्रफळ 30 गुणेला 20. 30 गुणेला 20. मग आता 34 गुणेला 24 गुणाकार करणे आहे ना? चालेल. 34 गुणेला 24. 4 चूक 16 6, 4 त्रिक 12, 4 2 8, 21 1 2, है ना? 3 2 6 2 8. किती रे? 816 मायनस 3 2 6 म्हणजे किती? 600. किती? 216. आता याचं एकक काय? तर रस्त्यात किती रुपये खर्च दिला प्रति चौरस मीटर, म्हणून याचं एकक काय? मीटरचा वर्ग. हाई मीटर मध्ये नाही, मीटर मध्ये, मीटरचा वर्ग चौरस मीटर. मग आता रस्ता सपाटीसाठी लागणारा एकूण खर्च बरोबर काय येईल? 216 गुणेला किती दिलाय? 20. म्हणजे आपल्याला काय करणे? 216 गुणेला 20. 0 साइन 2 12 2 1 2 1 2 3 2 2 4. 4320 रुपये पडलं. ठीक, घ्या मग. आता या गणितात काय म्हटलं? 8 मीटर लांब व 5.5 मीटर रुंद अशी काय आहे? खोली. मग गणित असं आहे की या गणितात 8 मीटर काय लांब
आणि 5.5 मीटर काय आहे रुंद, ही आहे खोली. या जमिनीवर आपल्याला है ना काय बसवायच्या फरशा, आणि प्रत्येक फरशीची पण काय दिली लांबी आणि रुंदी. अशा बसवण्या फरशा या खोलीत, ठीक आहे ना, अशा बसवण्या फरशा, समजलं. आणि प्रत्येक फरशीची लांबी आणि रुंदी दिलं 12.5 गुणिला 10 है ना. ठीक, म्हणजे 12.5 काय लांबी आणि 10 काय रुंदी, पण हे काय सेंटीमीटर. ठीक आहे, याचं एकक काय दिलं फरशीचं सेंटीमीटर, येतं लक्षात. ठीक, आणि हे काय दिलं मीटर. म्हणून आता पहिले आपल्याला या 8 मीटरचं रूपांतर 800 काय करायला लागल सेंटीमीटर, आणि 5.5 मीटरचं रूपांतर सेंटीमीटर 550 सेंटीमीटर. ठीक आहे, गुणेला काय केलं तिथं 100. हा ठीक आहे, चालेल. मग आता आपल्या इथं यालाही गुणेला काय केलं 100, यालाही काय केलं गुणेला 100. ठीक आहे, मग आता किती फरशा बसतील, तर फरशांची काय करणार संख्या, फरशांची संख्या बरोबर काय करायचं, तर पूर्ण जागेचे क्षेत्रफळ, जागेचे क्षेत्रफळ, या जागेच्या क्षेत्रफळाला भागून टाकायचं. पुन्हा एका फरशीचे क्षेत्रफळ, एका फरशीचे क्षेत्रफळ. मग जागेच्या क्षेत्रफळाला एका फरशीच्या क्षेत्रफळाला जर भागलं तर काय भेटेल फरशांची संख्या. मग जागेचं क्षेत्रफळ काय होईल लांबी गुणेला रुंदी, आणि एका फरशीचं क्षेत्रफळ काय होईल लांबी गुणेला रुंदी. पडलं. ठीक, मग हे वर झाले 800 गुणेला 550 भागेला किती 125, कारण एक घर पुढे जाते. झालं, आता भाग देऊ का 25 5 25 दोने 50, पुन्हा 25 दोने 50, आणि 5 न भाग देऊ. आता 5 1 5 बरोबर. ठीक, 5 1 5 किती राहिले 3, 5 सक 30, 5 0 0, 160 गुणेला किती रे 22. मग आता इथं किती 0, 16 दोने 32, पुन्हा 16 दोने 32 आणि 3 35, 3520. तर खुर्च्या किती बसेल मग, म्हणजे इथं फरशा किती बसेल 3520. घ्या मग पहा, या गणितात काय म्हटलं आता, एक आयताकृती बागेची लांबी आणि रुंदी यांचं काय दिलंय गुणोत्तर किती आहे 3:2. मग एक आयताकृती बाग आहे समजा, है ना. ठीक, पहा अशा पद्धतीनं समजा आयताकृती बाग आहे. या बागेची लांबी आणि रुंदी यांचं दिलंय गुणोत्तर, जे दिलाय 3:2. मग लांबी किती म्हणू 3x, रुंदी किती 2x. झालं. ते लांबी 3x रुंदी 2x. जर व्यक्ती सायकलने 12 किलोमीटर प्रति आवर वेगाने बागेची एक फेरी 8 मिनिटात पूर्ण करत असेल, म्हणजे गणितात काय दिलं, इथून सुरुवात केली समजा, बागेची एक फेरी मारत आहे, इथून सुरुवात करत आहे, इथं गेला, परत इथं जाईल, पुन्हा इथं जाईल आणि पुन्हा आपल्या जागेवर वापस येईल, म्हणजे बागेची काय होईल एक फेरी. समजलं. आणि ती एक फेरी म्हणजे होते परिमिती, है ना. ते मग एक फेरी मारायसाठी आपल्याला काय दिलंय स्पीड, स्पीड 12 किलोमीटर प्रति आवर या वेगाने जाते, आणि किती मिनिटात 8 मिनिटात, आणि टाइम दिला 8 मिनिट. समजलं. मग आता स्पीड माहित आहे, टाइम माहित आहे, काय काढता येईल अंतर डिस्टन्स. मग आपण या आधारे काय शोधू डिस्टन्स. झालं. ते मग डिस्टन्स शोधणं म्हणजेच तुम्ही काय शोधाल मग परिमिती.
है ना ते. मग डिस्टन्सचा आता काय फॉर्म्युला वापरू, है ना. मग डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम झालं ते. मग तुम्हाला स्पीडही माहित आहे, टाइमही माहित आहे. पण इथं ही जी स्पीड दिली आहे ही स्पीड कशात आहे, किलोमीटर प्रति आवर मध्ये. आपल्याला कशात पाहिजे, मीटर पर सेकंद मध्ये, है ना. म्हणून याचं काय करू रूपांतर, 12/36 गुणिला 10 मीटर पर सेकंद. आणि हा टाइम पण दिलाय मिनिट मध्ये, याचे रूपांतर कशात करू, सेकंद मध्ये. मग मिनिटाचं रूपांतर सेकंद मध्ये करताना गुणिला काय करू, 60 सेकंद होईल. समजलंय ते. मग आता हे झालं मीटर पर सेकंद, हे झालं सेकंद, आणि मग डिस्टन्स कशात भेटल, मीटर मध्ये. बस. मग आता स्पीड दिली आपल्याला 12/36 गुणिला 10 मीटर पर सेकंद गुणिला टाइम झाला 8 गुणिला 60. बस. आता भाग जाते, 12 × 12, 12 × 3 = 36, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. इथं काय होते, 8 × 2 = 16, म्हणजे किती, 1600 मीटर डिस्टन्स, है ना. म्हणजे एक पूर्ण फेरी तो येते तर किती मीटरचं अंतर आहे, 1600 मीटर. इथपर्यंत ठीक आहे. मग हे 1600 मीटर म्हणजेच काय बरे, परिमिती, है ना. मग आता गणितात आपल्याला परिमिती माहित आहे. मग परिमितीचा फॉर्म्युला काय, 2 लांबी अधिक रुंदी. मग गणितात परिमिती किती आहे, 1600, 2 लांबी किती आहे, 3x, रुंदी किती आहे, 2x. हे दोन किती होते, 800. मग 800 बरोबर 5x. 5 न काय देऊ भाग, कितीचा भाग जाते, 16×85. x ची किंमत किती, 160. गणितात x ची किंमत माहित झाली, 160. मग आता आपल्याला काय काढा म्हणते तो, त्या भागेचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळचा फॉर्म्युला काय, लांबी गुणिला रुंदी. मग लांबी किती दिली आहे, 3x गुणिला रुंदी किती आहे, 2x. मग आता तुम्ही काय करू शकता, 3 × 2 = 6x². आणि गणितात x ची किंमत किती, 160. मग तुम्ही काय करू शकता, 6 गुणिला 160² है ना. मग 6 गुणिला 16² 256. 256 आणि किती 0, 2 0. पटत आहे, झालं. समजत आहे. मग आता काय करू, गुणाकार. 6 0 0 0, 6 6 36, 6 किती 3, 25 × 150 किती रे, 153. आणि क्षेत्रफळाचे एकक काय असेल, मीटरचा वर्ग चौरस मीटर. म्हणून या बागेचं क्षेत्रफळ किती असेल, 153600 चौरस मीटर. असं करू शकता. किंवा तुम्ही सेपरेट, है ना, लांबी शोधा, सेपरेट लांबी शोधा. तर लांबी होते 3x, म्हणजेच 3 गुणिला 160. 16 × 2 = 32, 16 × 3 = 40, 480. समजलं. रुंदी शोधा तुम्ही सेपरेट, किती आहे, 2x, म्हणजे 16 × 2 = 32, 320 मीटर. आणि आता मला तुम्ही काय काढा, डायरेक्ट क्षेत्रफळ, लांबी गुणिला रुंदी. मग याचा गुणाकार करा. तोही गुणाकार किती, 1 5 3 6 0 0 मीटरचा वर्ग. समजलं. एकतर असं काढा क्षेत्रफळ किंवा असं काढा. घ्या मग.